अन्या अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 58. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचा नोटिफिकेशन मिळत राहील. मागील भागात काम करणारे एम्प्लॉईंचे टेबल्स व्यवस्थित मांडलेले होते आणि शांतपणे चाललेल्या कामाचा आवाका पाहून अन्याला खूप छान वाटलं. हे बघ, रेवा बोलली, हे तुझी डेस्क आहे. तुझ्यासाठी खास तयार करून ठेवलेली आहे. डेस्कवर ताज्या फुलांचा छोटा गुच्छ ठेवलेला होता. त्यासोबत एक छोटासा नोट लिहिलेला होता. वेलकम टू राज्याध्यक्ष कॉर्पोरेशन अन्या, हॅव अ ग्रेट जर्नी अहेड. अन्याने फुलांकडे आणि नोटकडे पाहून मनोमन हसत रेवाकडे पाहिलं आणि म्हणाली, हे खूपच सुंदर आहे. सुरुवात अशी असेल तर प्रवास खूप छान होईल असं वाटतंय. तर आतापासून पुढे. मॅम, तुम्हीच आज नवीन आला आहात ना? ते अविनाश सरांनी तुम्हाला बोलावलं आहे. एक व्यक्ती थोडा पडतच तिथे आला आणि अन्याला बोलला, हो मीच आहे अन्या. पण तुम्ही एवढे का घाबरला आहात? अन्याने बावरून त्याच्याकडे पाहिलं आणि प्रश्न विचारला, ते सरांचा मूड आज काही ठीक नाही. तुम्ही लवकर चला. तो घाबरून गडबडीने बोलला, एक मिनिट, काय झालंय काका? आणि सकाळी सकाळी सर एवढे का चिडले आहेत? रेवाने काळजीने प्रश्न विचारला, ते मॅडम, मला पण काही माहिती नाही. सर आल्यावर मी या मॅडमची फाईल त्यांच्यासमोर ठेवली व बाहेर येत होतो, तेव्हा त्यांनी मला जोरात आवाज दिला आणि या मॅडमना केबिनमध्ये पाठवायला सांगितलं. तसं मी त्यांना बोलवायला बाहेर आलो, पण या वेटिंग रूममध्ये नव्हत्याच. मग पुन्हा एकदा सरांनी मला आवाज दिला आणि मला खूप ओरडले. म्हणूनच मी यांना घाईत बोलवायला आलोय. तो रेवाकडे बघून बोलला आणि इकडे त्याचं बोलणं ऐकून अन्याला घाम फुटला. बापरे, अवी एवढ्या रागात आहे? म्हणजे मी पाहिलेलं ते भयानक स्वप्न खरं होतंय की काय? अन्या घाबरून कपाळावरील घाम पुसत स्वतःशीच बोलली, मॅडम चला लवकर, नाहीतर माझी नोकरी जायची. तो व्यक्ती घाबरून बोलला आणि पळतच अविनाशच्या केबिनच्या दिशेला जाऊ लागला. अन्या, अविनाश खूपच रागावलेला दिसतोय. प्लीज त्याचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस हं. रेवा गंभीरपणे बोलली. रेवा, मला खूप भीती वाटते ग. तू पण चल ना माझ्यासोबत. अन्या घाबरून रेवाकडे आसेने बघत बोलली, सॉरी अन्या, मी आले असते ग, पण आता तो रागवलेला आहे हे ऐकून माझंही तुझ्यासोबत यायचं धाडस होत नाही. एनिवेज ऑल दी बेस्ट, रेवा बोलली व खाली मान घालून आपल्या डेस्ककडे निघून गेली. अन्याने एकवार अवीच्या केबिनकडे पाहिलं तर तो मगाशी तिला बोलवायला आलेला माणूस खाली मान घालून केबिनमधून बाहेर आलेला. त्याचं उतरलेल्या चेहऱ्यावरून असं वाटत होतं की त्याला खूप काही ऐकून घ्यावं लागलं आहे. त्याच्याकडे बघून अन्याने एक उसासा सोडला आणि मनातच देवाच्या धावा करून अवीच्या केबिनच्या दिशेला निघाली. मॅडम प्लीज. अन्या दरवाजाजवळ आली तेव्हा त्या व्यक्तीने दरवाजा उघडला व तिला आतमध्ये जायचा इशारा केला. अन्या धडधडत्या अंतकरणाने अवीच्या केबिनमध्ये गेली तर तो खुर्चीवर पाठमोरा बसलेला. एक्सक्यूज मी सर, तुम्ही मला बोलावलं? अन्याने कचरतच प्रश्न विचारला. तसं त्याने हळूच आपली खुर्ची फिरवली आणि अन्याने त्याच्याकडे पाहिलं. अवी, न कळत तिच्या तोंडून अस्पष्ट नाव बाहेर पडलं व ती समोर एकटक बघत होती. त्याचा चेहरा एवढा स्पष्ट दिसत नव्हता कारण त्याने आपल्या चेहऱ्यावर मास्क लावलेला होता, पण त्याचे डोळे मात्र दिसत होते आणि त्यांना पाहून अन्या थोडी शंकेने त्याच्याकडे बघू लागली कारण ते डोळे तिच्यासाठी ओळखीचे होते. पण तो अवी म्हणजे अविनाश नव्हता हे तिला स्पष्टपणे जाणवत होतं. म्हणून तिने थोडा विचार केला आणि हाताची घडी घालून ती गालात हसली. मी तुम्हाला ओळखलं सर, आणि तुम्ही दोघेही खूप छान ॲक्टिंग केलीत. आता आतमध्ये या, अन्या आपलं हसू आवरत बोलली आणि दरवाजाला कान लावून उभे असणारे ते दोघेही खाली मान घालून आतमध्ये आले. रेवा, मॉन्टी, काय हे? तुम्ही हे सर्व नाटक का केलं आणि यांना का यामध्ये ओढलं? अन्याने खाली मान घालून उभं असलेल्या ड्रायव्हर काकांकडे एकवार पाहिलं व तिने मॉन्टीकडे रोखून पाहत प्रश्न विचारला. तिच्या आवाजात हलकासा राग होता, पण चेहऱ्यावर एक प्रकारचा संयम जाणवत होता. रेवाने तोंड उघडण्याचा प्रयत्न केला, पण तिचे लक्ष खाली मान घालून उभ्या असलेल्या ड्रायव्हरकडे गेले. अन्याचं रोखून पाहणं
ते अजूनच गोंधळलेले व अपराधी भावनेमुळे त्यांची नजर जमिनीवर खेळून ठेवली होती. अन्या, रेवा अखेर बोलली, "सॉरी, खरंच सॉरी. आम्ही फक्त." तिने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती शब्द जोडू शकली नाही. "फक्त काय रेवा?" अन्याने थोड्या गंभीर आवाजात विचारला. "अन्या, आम्हाला फक्त तुझी मस्करी करायची होती. खरं तर अवी इथे नाही. तो 2 दिवसांनी परत येणार आहे." रेवाने अपराधी स्वरात सांगायला सुरुवात केली. "म्हणून आम्ही, म्हणजे मी आणि मॉन्टीने हे सर्व केलं. खरं तर हा प्लॅन मॉन्टीचाच होता. मी तर फक्त त्याला मदत करत होती." रेवा बोलली आणि अन्याने तिच्याकडे शंकेने पाहिलं. "आणि ड्रायव्हर काका?" तिने थोड्या गंभीर स्वरात विचारलं. "ड्रायव्हर काका तर नाहीच म्हणत होते, पण मॉन्टीने त्यांना धमकी दिली." रेवाने घाईघाईने सांगितलं. "म्हणून ते बिचारे आमच्या प्लॅनमध्ये सामील झाले. यामध्ये त्यांची काहीच चुकी नाही. हे सगळं आम्ही दोघांनी मॉन्टीच्या सांगण्यावरून केलं आहे." रेवा खाली मान घालून अपराधीपणाने बोलली. रेवाचं बोलणं ऐकून मॉन्टी आणि ड्रायव्हर काका तिच्याकडे आश्चर्याने बघू लागले. ड्रायव्हर काकांच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता आणि मॉन्टीने भुवया उंचावून रेवाकडे पाहिलं. कारण त्या दोघांना माहिती होतं हा प्लॅन नेमका कुणाचा आहे. "रेवा, तू हे काय बोलत आहेस? आणि तू खोटं का बोलत आहेस? एकतर हा सगळा प्लॅन तुझा आहे, पण तुझं हे सगळं माझ्यावर का ढकलत आहेस?" मॉन्टी पटकन म्हणाला. "हे बघ मॉन्टी, मी काहीच खोटं बोलत नाही. आणि तुझा प्लॅन आता अन्यासमोर आला आहे, म्हणून तू मला यामध्ये ओढू नकोस." रेवाने स्वतःचा बचाव करत सांगितलं. "हो की नाही हो ड्रायव्हर काका? हा सगळा याचाच प्लॅन होता ना?" रेवा विनवणीच्या सुरात बोलली. तेव्हा त्यांनी फक्त एकदा रेवाकडे पाहिलं. अन्याने डोळे बंद करून दीर्घ श्वास घेतला. "म्हणजे तुमचं सगळं नाटक फक्त मला त्रास देण्यासाठी होतं?" ती शांतपणे विचारत म्हणाली. पण तिच्या आवाजातला थंडपणा त्यांच्या काळजाला भिडला नाही. "अन्या, आम्हाला असं काही करायचं नव्हतं." रेवा घाईघाईने म्हणाली. "म्हणजे नक्की काय करायचं होतं?" अन्या तिच्याकडे रोखून पाहत विचारलं. "अगं काही नाही, फक्त तुझी थोडी गंमत करायची होती." रेवाने हळू आवाजात उत्तर दिलं. "जशी मी आता तुमची केली तसं का?" अन्या हसत बोलली आणि त्या तिघांनी तिच्याकडे आळ वासून पाहिले. म्हणजे अन्या, तू काय बोलत आहेस? यामधलं आम्हाला काही समजत नाही. तू जरा व्यवस्थित सांगशील का?" "कारण अवी आज ऑफिसला येणार नाही हे मी तुला सांगितलं नव्हतं. मग तुला कसं काय समजलं?" तिने तिला प्रश्न विचारला. "मॉन्टी, जेव्हा मी ऑफिसमध्ये आले ना, तेव्हा रिसेप्शनवर तुमच्याबद्दल विचारत होते. तेव्हा त्या रिसेप्शनवरच्या मुलीला कुणाचा तरी कॉल आलेला. त्यावेळी ती पलीकडील व्यक्ती बोलत होती की अविनाश सर 2 दिवस ऑफिसमध्ये नसणार आहेत. जर तुमचं काही महत्त्वाचं काम असेल तर मी मॉन्टी सरांना सांगते." त्यानंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला आणि मग मी तुमचे हे नाटक एन्जॉय करू लागले. "बाकी तुम्ही सर्वांनी चांगलं अभिनय केलं हां. आणि सगळ्यात बेस्ट ड्रायव्हर काकांनी अभिनय केला. तरी मी त्यांना यापूर्वी एकदा पाहिलं होतं, म्हणून बरं झालं." अन्या हसून ड्रायव्हरकडे पाहून बोलली. "मॅडम, खरंच मला माफ करा. मला कळत होतं की हे सगळं चुकीचं आहे, पण मॉन्टी सरांनी आग्रह केला म्हणून." ड्रायव्हर काका अवघडलेपणाने अन्याकडे पाहून म्हणाले. "ड्रायव्हर काका, मी रागावली नाही. तेव्हा तुम्ही हे सर्व मनाला लावून घेऊ नका. मी तर या दोघांची फजिती करणार होते. यांच्यासोबत तुम्ही बिचारे देखील या सगळ्यात फसलात." अन्या त्यांना थोडंसं दिलासा देत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर अजूनही हलकंसं हसू होतं. हे सगळं ऐकून रेवा आणि मॉन्टी सुन्न झाले होते. त्यांना अजिबात अपेक्षा नव्हती की अन्या त्यांच्या प्लॅनचा अंदाज लावेल आणि तो त्यांच्यावरच पलटवेल. त्यामुळे आता अन्याचे हुशारीचे कौतुक करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. थोड्या वेळाने ड्रायव्हर काका तिथून निघून गेले आणि हे तिघेही तिथे हसत बसले आणि मोकळेपणाने गप्पा मारू लागले. रेवाने हळूहळू अन्याला ती तिच्या कामाच्या स्वरूपाबद्दलही सांगायला सुरुवात केली. अन्याचा पहिला दिवस सगळं काही समजावून घेण्यात आणि सगळ्यांचे ओळखी करून घेण्यात गेला. त्यामुळे आज तिच्यावर कामाचा एवढा ताण नव्हता. पण नवीन ऑफिस, नवीन काम आणि नवीन ठिकाण यामुळे तिच्या मनावर थोडं दडपण आलेलं होतं. तरीही तिथे सांभाळून घेण्यासाठी रेवा व मॉन्टी होतेच.
त्यामुळे तिला सर्व काही समजून घेण्यासाठी जास्त वेळ लागला नाही. या सगळ्यात तिचे ऑफिसमधले पहिले 2 दिवस कसे निघून गेले हे तिला समजलं नाही. शिवाय या गडबडीत ती आज अविनाश येणार आहे हे पण विसरून गेली होती. नेहमीप्रमाणे ती आज वेळेवर ऑफिसमध्ये आलेली. आज तिला तिथलं वातावरण थोडं तणावपूर्वक वाटत होता. म्हणजे 2 दिवस तिने पाहिलं होतं की सगळे आले एकमेकांना हाय हॅलो बोलत, त्यानंतर 1-5 मिनिटे गप्पा मारत, म्हणजे कामाबद्दल बोलायचे व त्यानंतर आपापल्या कामाला सुरुवात करायचे. पण आज तिला तसं काहीच दिसलं नाही. आणि आश्चर्य म्हणजे या 2 दिवसात जे लोक थोड्या उशिराच यायचे, ते चक्क आज तिच्या आधीच येऊन कामाला लागले होते. "रेवा, काय झालं? आज ऑफिसमध्ये एवढी शांतता का आहे? आणि सगळे एवढ्या लवकर येऊन कामाला लागले सुद्धा? महत्त्वाचं काम पूर्ण करून घ्यायचं आहे का?" अन्याने गडबडीने हातात फाईल घेऊन जाणाऱ्या रेवाला मध्येच अडवून विचारलं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, पुढे काय होईल तर बघत राहा ही कथामालिका. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.